Today we have the privilege of being in presence with a true visionary, a leader, a motivational speaker. Without much, I would like to invite respected Sumit sir to motivate the gathering. गेल्या बऱ्याच वर्षापासून वाट बघतो त्या दिवसाची आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मला ऐकलेलं आहे, पण मी जेव्हा विद्यार्थ्यांसाठी बोलतो तेव्हा ऐकलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा मी बोलतो तर माझ्या भाषणाची सुरुवात जे मी त्या 4 ओळीपासून नेहमी करत असतो, आज पण करणार, कारण आज खरंच ती वेळ आहे ज्याची मी वाट बघत असतो. असं म्हणतात की वाट पाहणाऱ्यांपेक्षा वाट लावणारे फार असतात. वाट पाहणाऱ्यांपेक्षा वाट लावणारे फार असतात. जमिनीवरती उभं राहून आकाशाला हात लावणारे फार असतात. भरभरून असते दुःख सगळ्यांच्याच आयुष्यात, कारण सुख देणारा एक आणि दुःख देणारे 4 असतात. मित्रांनो, एका छोट्याशा रोपट्याप्रमाणे या माणसानं आज एवढ्या मोठ्या वटवृक्षामध्ये हे जे रूपांतर केलेलं आहे आणि याची फळं आपण बघतो. आपल्याला जाणीव नाही आहे या गोष्टीची. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, जितके एम्प्लॉई आहे ना, मला नाही वाटत तुम्हाला 100% तुम्ही काय केलेलं आहे, काय करून ठेवलेलं आहे याची जाणीव तुम्हाला असेल. मला नाही वाटत. तुमच्यापैकी एकालाही नसेल कदाचित, कारण ती तीव्रता जी आहे ना ती मी समजू शकतो. जेव्हा एका बापाला फोन जातो की बाबा माझं नाव लिस्टमध्ये आलं, त्या बापाची जे आतली जे तळमळ आहे ना, एवढ्या वर्षापासूनची चालली होती, त्या लहानच्या पोराला मोठं होताना बघतानाची, त्या आईच्या काळजाचे जे 2 मिनिटासाठी ठोके चुकतात की खरं की काय हा लागला पोरगा, खरंच हा वरती दिसणार, हे जे त्या घरी जो आनंद असतो ना, तो आपण विचारच नाही करू शकत. आणि याचं सगळं श्रेय ज्याने तुम्हा लोकांना जातं. त्या गेटवरच्या वॉचमॅन पासून, पोळ्या बनवणाऱ्या ताईपासून, झाडझूड करणाऱ्या बाईपासून तर सुरेश सोनावणे सर आणि त्यांच्या संपूर्ण परिवारापर्यंत हे श्रेय जातं. आपल्याला याची जाणीवच नाही की आनंद गगनाला भेदणारा असतो, गगनाला भेदणारा. गेल्या कित्येक वर्षापासून मी साहेबांना बोलतोय, साहेब एक दिवस ठरवा, हा घाट घालून आणा एकदा कसा तरी, की सगळे एम्प्लॉई एका ठिकाणी, सगळे. माझं स्वप्न होतं जे आज पूर्ण झालं. गेल्या 2016 पासून मी जुळलेलो आहे, तेव्हाच स्वप्न जे होतं आज पूर्ण झालंय, या दिवाळीच्या निमित्ताने का होईना. त्यामुळे येणाऱ्या या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. पण तुम्हाला माहित आहे की दिवाळी म्हटलं तर 2 गोष्टी प्रामुख्याने आपल्याला मेहनत घ्यावी लागते. दिवाळीच्या आधी म्हणजे दिवाळीची साफसफाई आणि दिवाळीमध्ये फटाके. तर कदाचित आज माझ्या भाषणामधून, माझ्या आजच्या या व्याख्यानातून साफसफाई पण होणार आहे आणि फटाके पण फुटणार आहे. तत्पूर्वी मला लगेच कोणी तुमच्यापैकी 10 लोक, आपले एम्प्लॉई, पुणे ब्रांच, नाशिक ब्रांच, औरंगाबाद, नगर, 10 जण पटकन इथे या. 10 जण कोणी पण, प्रत्येक ब्रांचचे 2-2, 3-3. लवकर, वेळ नाही आपल्याकडे खूप. पटकन या, कोणी पण या. ब्रांच हेड सोडून या, चालते. कोणी पण या लवकर. कोणी ना लवकर, वेळ नाही आपल्याकडे. वी डू नॉट हॅव अ डे. कम ऑन, तुम्हाला जेवायला जायचं आहे, मग लवकर या 10 जण. आणि आपापसात बोलायचं नाहीये, कोणी शांत राहायचं. लवकर, पटकन. किती झाले? 3 आणि 3 6, 7, 8. चालेल, ठीक आहे. एवढे दूर उभे राहा. डिस्टन्स बोलायचं नाही, आपापसात शांत राहायचं. दूर थोडस डिस्टन्स. चांगला फुगवा. हवा संपली का? फुगवा आणि आपल्या डाव्या हातात ठेवायचा आहे. समाधान कसं? आता बघा, प्रत्येकाने ना आपल्या आपल्यामध्ये असलेल्या क्षमतेप्रमाणे फुगा फुगवलेला आहे. याच्यातलं एखादं नाट्य जास्त फुगवलं आणि फुटला तर
म्हणून तो रिस्क नाही घेऊन राहिला बघा. एखाद्याने म्हटलं मायला जाऊ द्या, सुमित सरच्या खिशात अजून दिसून राहिले, फुगवणं फुटू दे ना. म्हणजे काही लोक बघा रिस्क घ्यायला तयार आहे बघा. साईज बघा, हे बघा इथच्या इथंच पहा. आता सगळ्यांनी आपल्या डाव्या हातामध्ये फुगा ठेवायचा. ठीक आहे. तुमच्या सगळ्यांकडे 3 मिनिटं. किती? 3 मिनिटं. त्या 3 मिनिटांमध्ये स्टेजच्या खाली उतरणे अलाउड नाही आहे. या 3 मिनिटांमध्ये 3 मिनिटं झाल्यानंतर ज्यांचा बलून साबूत राहील तो विनर. क्लिअर? ज्यांचा बलून साबूत राहील, फुटणार नाही, तो विनर. ठीक आहे? अँड युअर टाइम स्टार्ट्स नाउ. तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं आहे. आजूबाजूच्याकडे बघू शकता. जो शेवटचा ज्याचा बलून उरेल मी आधीच सांगितलं होतं आपापसात बोलायचं नाहीये. मिनिटं झाले. व्हेरी गुड. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता 2 गोष्टी आहेत. एक तर यांनी कोणाचा बलून फोडला नाहीये, पण एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का? सगळ्यांनी आपले बलून पुढे नव्हते ठेवले. ह्यांच्यातले काही आहे जे म्हणजे यांच्या मनात एक गोष्ट होती की बॉस आपला बलून कोणी फोडू शकते. चूक की बरोबर? नाही नाही, वा वा, विशेष नाही. 2 की यांना माहिती होतं कदाचित असं होईल. 3 यांना हे आयडिया होती की या टाईपचं काहीतरी होऊ शकतं, आपण फोडायचं नाहीये. उलट हा एक संकेत आहे की सर आम्ही सगळे जिंकू, आम्ही सगळे जिंकू. आणि हा संकेत एवढ्या वर्षापासून मी जी ऍक्टिव्हिटी घेत आहे यामध्ये पहिल्यांदा गरुड जेप सारख्या अकॅडमीमध्ये हे होत आहे. नाहीतर यांच्यातल्या एखाद्याच्या तरी मनामध्ये येऊ शकलं असतं. समोरचे तर होतेच, ह्यांच्या जरी डोक्यात नाही आलं 1-2 होते. म्हणजे होतं काय, मला यातून सांगायचं काय बघा, हे बिचारे स्वच्छ मनाचे आहे बरं, स्वच्छ मनाचे आहे. यांच्या मनात नाही आहे बाबा मी का फोडू, मला माझं जिंकायचं आहे, माझं बोलून आहे म्हणजे मी जिंकलो. पण हे जरी स्वच्छ मनाचे आहेत, हे राहू देतात का? हे ऍक्शन करून सांगतील, घेऊन जा तुमचा बोलून तो. धन्यवाद. हे ऍक्शन करून सांगतील. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. एकदा काय होतं की बिल क्लिंटन जे आहे ते एका कार्यक्रमामध्ये येतात. एक मोठी भव्य प्रदर्शनी असते, वेगवेगळ्या जीवाश्मांची वेगवेगळी खूप मोठी भव्य प्रदर्शनी असते. आणि त्या प्रदर्शनीमध्ये वेगवेगळे जीव ठेवलेले असतात. तर ते बिल क्लिंटन एका स्टॉलवर जातात आणि बघतात तिथे प्रत्येक देशातून आलेले झुरळ, प्रत्येक देशातून आलेले झुरळ बर्नीमध्ये ठेवलेले, लाल, हिरवे, पिवळे, काळे. प्रत्येक देशाचा कसा रंग वेगळा असतो तसे वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या देशातले असल्यासारखे ते वेगवेगळे झुरळ वेगवेगळ्या रंगाचे. तो बिल क्लिंटन यार जबरदस्त आहे, मला बघायचं आहे, एकेकाला बघायचं आहे, मला जरा काढता का? तर मग काढतात. चायना, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, पाकिस्तान, अमेरिका, इंडिया, असे वेगवेगळे. मग अमेरिकेचा काढतो, एक बघतो काय फरकन उडून गेलं सगळं, काढल्याबरोबर झाकण. मग ऑस्ट्रेलियाचा काढला, मला हा एक झुरळ बघायचा आहे, तो समोरचा उघडतो, उघडल्याबरोबर फरकन सगळे बाहेर. तिसरा उघडतात इंग्लंडचा, तो बाहेर. चौथा उघडतो अजून पाकिस्तानचा, ते बाहेर. असं करता करता सगळ्या देशाचे डबे उघडल्या जाते. उघडल्याबरोबर झुरळ बाहेर, दणकन निघतात बाहेर.
इंडियाचं काढतात जेव्हा झाकण, एक बाहेर नाही निघतं. बिल क्लिंटन म्हणतो दिस इज डिसिप्लिन. म्हणून मला इंडिया खूप आवडतो. हे नियम, हे डिसिप्लिन, हे अनुशासन फक्त या एकाच देशामध्ये राहू शकतो. तर तो जो पलीकडचा शेतकरी आहे तो म्हणतो कसलं बोडख्याचं डिसिप्लिन साहेब, तुम्ही बरोबर पहा, हे एकमेकाचे पाय धरूनच आले, ना मी जाणार ना जाऊ देणार. मित्रांनो, मी गेल्या बऱ्याच वर्षापासून ऑब्झर्व करतोय गरुड झेपला, खूप जवळून बघितलेला आहे. आणि एक आतमध्ये ना खदखद आहे. ती खदखद आज ठरवलेलं आहे की आज मोकळं करायचं, कारण हे सेम आपल्याकडे होतंय. ना मी पुढे जाणार ना याला जाऊ देणार. माझ्या ताटात काय याच्यात इंटरेस्टच नाही, त्याच्या ताटात काय, त्याला किती पगार. कितीतरी तुमच्यापैकी तोंडातून ऐकलेलं आहे मी, सर माझा पगारच नाही वाढत आहे, मला एवढाच पगार. अरे बाबा, तुला पगार एवढाच आहे म्हणून सगळ्यांना पगार तेवढा आहे जरुरी नाही. याच गरुड झेपमध्ये तू म्हणतोय मला 20,000 पगार मिळतो. अरे तुला कमी पगार आहे, सगळ्यांना नाही आहे. याच ऑर्गनायझेशन मध्ये कोणतरी लाख रुपये घेतोय, याच ऑर्गनायझेशन मध्ये. याचा अर्थ प्रॉब्लेम हा तुला तुझ्यात शोधावा लागेल. पगार कमी नाही आहे, तुला कमी आहे. तुला कमी का आहे? कारण तू त्या स्टेपला स्वतःला अजून नेलेलं नाहीये. दरवेळेस डोक्यामध्ये हेच राहतं. तुम्ही बघा, एखाद्या कार्यक्रमामध्ये जा, एखादं साधं सुद्धा आपलं गावाकडलं जेवण असतं ना, तिथं जा तुम्ही, 4-5 मित्र खरंच जा. आणि त्यांनी काय करावं, 4-5 मित्रांनी त्या लग्नाच्या समारंभाच्या बाहेर जाव आणि दुकानामधून 3-4 बंगाली मिठाई, कोणी आईस्क्रीम ते घेऊन यावं आणि त्या लग्नामध्ये खात खात फिरावं. आजूबाजू हे आपल्याला नाही भेटले, हे कुठे? तो आपलं ताट सोडते, आपल्या ताटात काय, आणि ह्याच्या ताटात हे नाही भेटलं आपल्याला. म्हणजे आपलं ठेवतात झाकून, दुसऱ्याचं पाहतात वाकून. ही मानसिकता का निर्माण झाली? आणि या मानसिकतेचं नुकसान का होतं माहितीये? नुकसान तुम्हाला कळतच नाही. गरुड झेपचं नाही होणार. जगात कुठले ऑर्गनायझेशन नाही आहे की एम्प्लॉयमुळे त्याचं नुकसान होते. नाही, ती ऑर्गनायझेशन इतकी मोठी आहे की तुमच्यामुळे ना खूप मोठा फायदा, तुमच्यामुळे ना खूप मोठं नुकसान, कंट्रीब्युशन असतं. माझ्यामुळे ऑर्गनायझेशन मोठी झाली हे म्हणणारा मूर्ख, मी स्पष्ट सांगतो. माझ्यामुळे ऑर्गनायझेशन मोठी झाली हे म्हणणारा मूर्ख, किंवा मी जर सोडून गेलो तर ऑर्गनायझेशन संपली हे म्हणणारही मूर्ख. त्या श्रेणीच चालत. कारण या गोष्टीमुळे काय झालं, जे एकमेकांचे पाया पकडून ठेवले याच्यामुळे काय झालं, अरे तुम्ही पण पुढे नाही गेले ना राव. मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालणार आहे, तुम्ही स्वतःही पुढे जात नाही, त्याला जाऊ देत नाही. अरे तुम्ही तुमची ऊर्जा, तुमचं नेतृत्व करण्याची क्षमता, तुमच्या आत असलेली आग, तुमचं डोकं, तुमचा विचार, तुमची बुद्धी, तुमचं सगळं चातुर्य स्वतःला पुढे नेण्यापेक्षा ह्याला मागं कसं ओढता येईल, त्याला बदनाम कसं करता येईल, आणि त्यातल्या त्यात लाळपुसे पण आहे आपल्याकडे. इतक्या जलद गतीने ते लाळपुसे वाढत आहे की त्याच्यावर लगेच सुरेश सर काम करावं लागेल. आता सुरेश सरांचं एक खूप मोठं चुकतं पण आणि एक खूप मोठं बरोबर पण आहे. ऍक्च्युअली त्यांच्या नजरेत ते बरोबर आहे. ते बरेचदा खांद्यावर हात ठेवतात, याला वाटते हा डगत मायला. एखाद्याचा हात धरून घेतात, का धरतात? त्यांना वाटते ते आपुलकी आहे, याला वाटते सुरेश सर हेडला मी बघून घे, सुरेश सर माझ्या हात धरतात. अरे आज ते हात धरतात, उद्या चुकलास म्हणजे काय, पोरी चोरी आपल्याकडे चालत नाही, नरडई धरते. याला वाटते माझा हात धरलाय, याची छाती डायरेक्ट डबल, बिना डंबेल्स मारले डायरेक्ट डबल. आणि काही लोकांना फितूर बनायला पाहतात. फितूर मला असं वाटतं ना, झालं निलेश सर जवळ जर प्रत्येक बातमी मी बरोबर पोहोचवली ना, निलेश सर आपल्याला काही बोलणारच नाही. निलेश सर आहे ते, तू पट्ट्यात आला नाहीये त्यांच्या अजून. तू पट्ट्यात जेव्हा येशील तेव्हा होईल काम पद्धतशीर, तुझंही होईल. वळण नाही मोजता येईल मग, कुठं कसे बसले. तू फितूर बनू नको. आणि एक तिसरी गोष्ट मी निलेश सरच्या बाबतीतली, मी प्रत्येक ब्रांचला बघतो, निलेश सर येणार आहे का, हे लागले का मी. अरे माणूसच आहे बाबा तो. त्यांना शिंग नाही, त्यांना सुळेदार दात नाही, त्यांचे दात तोंड नाही, त्यांच्या हातात काही मिलिटरीत आहे म्हणून लगेच काही रायफल काढून त्या ठोक्स आले. असंच नाही आहे यार, माणूस आहे. त्या माणसाच्या सिंपल अपेक्षा आहे बाबा की ज्या गोष्टी मी ब्रांचला तुमच्या आल्यानंतर मला दिसतात त्या तुम्हाला का दिसत नाही. चुकतंय का काही? तुम्ही त्या ब्रांचमध्ये रोज राहता,
ती गोष्ट तुम्हाला रोज दिसू शकते, ती गोष्ट त्या माणसाला दिसते, एवढंच ना. त्या माणसाच्या सिंपल अपेक्षा आहे, बाबा मी आल्यानंतर मला हे का दिसतंय आणि हे मला जर दिसतंय, जे चुकतंय ते तुम्हाला का दिसत नाही, यासाठी लगेच निलेश सर येतात काय मला विचारतात, एवढा धाक याच्या मड्यावरच बसणार आहे. हा धाक का आहे? कारण याला माहित आहे आपलं कुठंतरी बिघडलंय काम, आपण कुठंतरी योग्य काम केलेलं नाही. धाक का बरं आहे? त्या ब्रांच मध्ये असे ब्रांच मी बघितलेले, आपल्याच ब्रांच मध्ये बिंदास असतो ब्रांच हेड, काम करत असतो. आपल्या 3 प्रकारचे एम्प्लॉई असतात ना, एक त्रस्त, एक व्यस्त आणि एक मस्त असतात ना. काही लोक व्यस्त असतात, खूप काम, सुरेश सर आले की मी इकडे चाललो तिकडे चाललो, नाव नाही घेत, पण ह्या कॅबिन मधून निघते तिकडे जाते. पुणे ब्रांचचाच एक व्यक्ती इकडून निघते तिकडे जाते, बाहेर उभा राहते, एवढं काम करते तो, एवढं काम करते का त्याचे फक्त पायच दुखतात, कारण तो धावपळच खूप करते सराला. हे जे असतात हे त्रस्तवाले, त्रस्त कॅटेगरी. काम करायचं नाही, काम सांगायचं, मी दाखवतोय सर, करतोय, खूप काम करतोय सर, एवढं काम करतो मायला का तुमच्याच मूळ व्याध झाली आहे मला. हा 3 वेळा खातो हे नाही सांगत, हे नाही सांगत. हे जे त्रस्त प्रकार असतो, हा त्रस्त प्रकार म्हणजे कसा, याला पगार एवढा दिला सर, तो नवीन आला सर, त्याला तेवढा दिला, याच्याच पोटात सगळं दुखतं. मला किती मिळतंय त्या बदल्यात मी काय देतोय हा डोक्यातच नाही. हा प्रकार आहे त्रस्तचा. दुसरा एक प्रकार तो मी मस्तचा म्हटला. मस्त म्हणजे कोण? मस्त म्हणजे कोण माहिती आहे? तो आपल्या मस्तीत असतो, त्याला कसली घेणं देणं नसते, तो फुल एन्जॉय करतोय. पर्सनल चाललंय त्याचं. स्टुडंटला म्हणतो तो चिठ्ठी लिहून हळूच, तू मुंबईची आहे तर मला, मी एखाद्या वेळेस मुंबईला येईल, मला मुंबईला फिरायला नाही, याला फिरायला नेऊ सर, मी नाव सांगेन एखाद दिवशी, याला नेऊ फिरायला, याला दुबई दाखवू आपण. अरे जेव्हा सिंपल गोष्ट सांगितलेली आहे, एक बाप मोठ्या विश्वासानं तुमच्याकडे बघून, तुमच्या या संस्थेकडे बघून, त्या माणसाच्या नावाला बघून आपल्या पोरीला पाठवतो, त्या पोरीला पाठवतो, आणि तिथं तुम्ही डाग लावताय. म्हणजे हे तसंच झालं ना, ज्या प्लेटमध्ये खाणं त्याच प्लेटमध्ये खाण करणं. 2 तो गोष्टी मागतात रे गरुडजीवाले, यार पोरीनं चोरी, दोन्ही नाही चालत नाही तर का करता? आणि यायला का वाटतं सर, हे शाहरुख न सलमान, आम्हाला पोरी विचारतच नाही ना. किती दाखवू नंबर? डोळसला दाखवलं ते, किती फोन दाखवू, कसं बोलणं राहते त्यांचं, काय राहते, 1 मिनिटात उतरून टाकतो आपण. आणि तुमच्यातला स्टाफ पैकी अख्खं इंस्टाग्राम आहे माझ्याकडं, अख्खं इंस्टाग्रामवर आहे, तिचा नंबर दे, तिला ती विचारत नाही का तुझ्याबद्दल, माझ्याबद्दल, आज माझ्या लेक्चरला ती होती नाही, अरे बाबा तू लेक्चरर आहे यार, हे काय करतोय, नाही आज माझ्या ना डोक्यात ते चाललंय सगळं, भाषण निघणारच नाही आज, हे सगळं निघणार आहे. का निघणार आहे? कारण खान वाटते यार, लाज वाटायला पाहिजे यार. आपण एक माणूस साला जीवाचं रान करतोय, कशासाठी? हे नाव, या नावाला मोठं करण्यासाठी. हा साला ते गरुड झेप एवढं मोठं नाव आहे, तुम्ही गरुडासारखे असले पाहिजे, गरुडासारखं छाताळ असलं पाहिजे आपलं, गरुडासारखा तो जोश असला पाहिजे. साला तुम्ही कावळे समजून पाहता काय, भेटतं का काय, झपटते का? गरुड झेप मध्ये काम करता, गरुडासारखे राहणारे त्या कावळ्यासारखे बनता तुम्ही. कुठं तोंड मारू, कसं काय करू, निष्ठावान. रिझल्ट, पुन्हा रिझल्ट, सर गरुड झेपचा रिझल्ट कुठे? रिझल्ट काय? रिझल्ट काय? विजन काय गरुड झेपचं? काय मिशन आहे तुमच्या डोक्यात? काय मला माहित नाही साहेब, सरळ सांगतो मी, माझ्या डोक्यातलं मिशन सांगू का तुम्हाला? एक दिवस स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये 50% जसं आरक्षण देतात ना, तसं आपल्यासाठी आरक्षणच राहील. गरुड झेपवाले 50% जागा मारतात, बाकी अकॅडमी वाले म्हणे 50% मध्ये जे काही भेटायचं ते आपल्याला भेटत. कारण 1 लाख जागा निघाल्याने झाला 50,000 जागा घ्यायचीच माणसं मारतात का काय? माझं हे विजन आहे, एक वेळ ती आली पाहिजे. माझं ते विजन आहे की सरकारी नोकरी, जसं कोलगेटचं कसं झालं दात घासायचं तो कोलगेट, तसं मला असं वाटतं स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर स्पर्धा परीक्षा = गरुड झेप असलं पाहिजे. पोलीस भरतीत तुला जायचं आहे ना, गरुड झेप मध्ये जा, तू लागला. पण हे कधी होईल रे? कधी होईल? जेव्हा निष्ठावंत
निष्ठावंत कार्यकर्ते, निष्ठावंत एम्प्लॉई तयार होतील. आणि हे का तयार होत नाहीये? हे त्यांच्या वृत्तीने तयार होत नाहीये, त्यांच्यातल्या कृतीने तयार होत नाहीये, त्यांच्यामध्ये ही आगच नाहीये. जी आग मी बोटांवर मोजले एवढे लोक आहे, बोटांवर. गरुड झेप मध्ये स्पष्ट बोलतो, एवढंच होईल ना, मी बॅन होऊन जाईल गरुड झेपसाठी, फरक नाही पडत. एक तर याच्यानंतर नेहमी मला बोलवतील, नाहीतर बोलवणारच नाही, चालते. मी नाही विचार करत, मी इथून बोलतो, इथून. कारण त्रास होतो यार, त्रास होतो. जेव्हा जेव्हा या माणसाला भेटतो ना, माणूस काय म्हणतो माहित आहे? बाबा काय म्हणतात मला माहित आहे? तुम्ही आले ना, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं यार मला बघून. कारण त्यांनी पाहिलं इलेक्शनच्या वेळेस काम करताना, त्यांना माहित आहे यार हा माणूस काय करू शकतो, काय बोलू शकतो. ते जे समाधान आहे ना, ते जेव्हा ऐकू येतं ना यार, वाईट वाटतं यार, की का हे समाधान तुम्हाला लोकांना नाही दिसत आहे, की हे व्यक्ती तुम्हाला नेहमी भेटत असतील, मला ते एखाद्याच वेळेस भेटतात, हे तुमच्यात का नाही आहे यार? तुम्ही निष्ठावान जर स्वतःला म्हणत असाल ना, तर आपल्याला निष्ठावान शब्दाचा अर्थ बदलावा लागेल. या एक तर तुम्हाला तो अर्थ कळला नाहीये, नाही तर अर्थ बदलून टाका. कितीतरी वेळा पॅकेजमध्ये आलो, एसी चालू, कोणीच नाही, निष्ठावान आम्ही. अरे जीव जळतो माझा बाबा, मी आई शपथ सांगतो, माझा जीव जळतो, माझी फरफट होते जर फॅन चालू आहे कोणी तिथं आहे नाही. रात्रभर एसी चालू होता, एक दिवस रात्रभर. व्हिडिओ तर बनवून घेतला मी, म्हटलं दाखवू कोणाला, ह्यांना एवढा वेळ नाही आहे रे, एवढा वेळ नाही आहे यांना हे बघायला. पण हे जे थेंबे थेंबे एवढं मोठं तळ साचून जातं ना, अरे एक दिवस हेच तळ आपल्यालाच पाणी पाजेल ना रे. ते नुकसान त्यांना दिसतंय, तुम्हाला का नाही दिसतंय? का जीव जळतो ह्यांचा? कारण त्यांच्या खिशातून जात दिसतंय. त्याच्यात आपल्यातलाच एक एम्प्लॉय मला काय म्हणतो माहितीये, सर एवढी मेहनत घेतो आम्ही, आम्हाला काय मिळते? ह्यांना कोटीत मिळतात, कोटीचे खर्च नाही दिसत तुला? एखाद्या वेळेस लिस्ट बनवावं सर जरा, तुम्ही बनवली नाही कधी, माझी इच्छा बनवा, खर्चाची लिस्ट बनवाय. अरे सिंपल लॉजिक आहे बॉस. जेवढा खूप येतो ना, तर तेवढा जाणाऱ्याचे मार्गही तेवढेच असतात, तेवढी मेहनती असते. आणि आमचं कॅल्क्युलेशन काय, आम्हाला कोटी दिसतंय, पण त्या कोटीच्या मागचं परिश्रम नाही दिसतंय. त्या परिवाराचं किती मोठं काय म्हणून मला शब्द नाही सुचत आहे, काय त्यांनी वाहून टाकलेलं आहे रे, वाहून टाकलेलं आहे. कुठे आहे तुमच्या चेहऱ्यावरचा अभिमान? का तुम्हाला वाटत नाही? माहितीये तुम्हाला अभिमान, मी गरुड झेपचा एम्प्लॉय, त्याच्यासारखं कामच नाही करत चला तुम्ही, नाही करत. मी स्पष्ट सांगतो, खूप लोकांना वाटते मी खूप काम करतो, नाही करत बॉस, नाही करत. तुम्ही फक्त तुमच्या सॅलरी पुरती काम करताय. तुमचा पगार, तुम्ही, तुमचं फॅमिली, तुमचं बोनस नाही मिळत, तुमचं हे नाही मिळत, तुमचं ते, बस तेवढंच. आम्ही फक्त त्याच्या पलीकडे हे बघतच नाही आम्ही. हे कोण लोक आहे रे? रात्र साला 4 वाजता फोन केला तो माणूस, 4 वाजता मला घ्यायला येतोय. मग ते कधी कापसे मामा आहे, कधी तो मुंडे आहे, कधी अजून कोणी आहे. हे कोण लोक आहे? यांना झोप नाही, यांना जेवण नाही. तुमच्यातले कितीतरी लोक आहेत त्यांना 4 वाजता जेवताना पाहतो मी, सकाळचं जेवण 4 वाजता. कोण आहे ते लोक? 5, 5 वाजता जेवतो संकेत, 5 वाजता जेवतो. त्याला विचार, म्हणणार कोणी नाही रे संकेत सत्य, आपलं जेवण मोकळं, त्याला भूक नाही लागत 1 वाजता. आणि आपण जेव्हा एक ब्रांच चालवतोय तर आपली जबाबदारी असते. मला सगळ्या ब्रांच हेडला एक विनंती आहे की आपली ती जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे आपली ती, की आपला ब्रांच मधला माणूस त्याला काही सपोर्ट पाहिजे आहे का, तो कुठल्या त्रासात आहे का, तो कुठल्या अडचणीत आहे का, ही आपली जबाबदारी आहे. जसं पायाच्या आपल्या नखापासून तर शेंड्यापर्यंत हे जे शरीर आहे, या शरीराची भूमिका समजून घ्या. जर पायाला ठेच लागली ना, लगेच हात मदतीला जातात, लगेच रक्त प्रवाह वाढायला लागतो. लगेच जर ती ठेच मोठी असेल, अपघात मोठा असेल, घाव मोठा असेल, मन म्हणतं तू शांत राहा, मी करतोय बरोबर. हळूहळू त्या मनाला वाटते की हे घाव याला सहन होणार नाही, तो मन ब्लॉक करून तुम्हाला बेशुद्ध करतो. हे शरीराची रचना आहे. हात नाही म्हणत मी कशाला जाऊ त्याच्या मदतीला, हात नाही म्हणत, हात जातो बरोबर पाहायला घेतो ठेच लागल्यानंतर, बरोबर रक्त आपलं काम करतं, बरोबर मेंदू आपला काम करतो. जखम जास्त आहे, याला त्रास होतोय, बेशुद्ध कर, बरोबर माइंड त्याला हेल्प करते. ही जशी शरीर रचना आहे ना, तशी आपल्या ब्रांचेसची रचना असली पाहिजे. कुठे आहे ती रचना? तुम्हाला रिझल्टची व्याख्या काय?
तुमच्या मनात रिझल्टची व्याख्या काय? किती एम्प्लॉई आपल्याकडे टोटल, सॉरी किती स्टुडंट आपल्याकडे, एक अंदाज टोटल ऑल गरुड झेप किती एम्प्लॉई आहे? सॉरी स्टुडंट्स आहेत, पार्टिसिपेंट्स आपले, हे जे आहे प्रशिक्षणार्थी आपण त्यांना म्हणतो, किती आहे टोटल? 5 ते 6 हजार. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिझल्ट? मी स्पष्ट बोलणार आहे म्हणून सांगतो. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिझल्ट? तुम्ही ज्या रिझल्टला रिझल्ट म्हणता, खरंच तो मनापासून विचारा रिझल्ट आहे का? अरे हे तर त्या पोरांची क्षमता आहे आणि त्यानंतर आपल्यातल्या काही निष्ठावान लोकांचा पुश केलेला आहे, मेहनत आहे, ज्याच्यामुळे तो रिझल्ट निघत आहे. खरा रिझल्ट कोणता आहे माहिती आहे? खरा रिझल्ट कशाला म्हणू? जो बिचारा ऍव्हरेज स्टुडंट आहे ना, त्याला जेव्हा तुम्ही रिझल्ट काढता तो रिझल्ट आणि तो रिझल्ट तुमच्यातले काही लोक जे आहे याच्या मागं लागलेले आहे. मग हे नगरचे गिरी सर असतील किंवा मग पॅकेजचे राठोड सर असतील, पठाण सर असतील किंवा तिकडे डोळस असेल, इकडे मग तुषार सर लागलेले असतील आपल्या त्या गोष्टीसाठी. रिझल्ट कसा येईल? ऍडव्हर्टिजमेंट हा आपला फोकस नसावाच. मला वाटते गरुड झेप आता या लेवलला ऑलरेडी आलेली आहे की आपल्याला भविष्यात ऍडव्हर्टिजमेंट करायची गरज नाही. अरे 400-500 एम्प्लॉई आहे, प्रत्येकानं जर ठरवलेलं आहे की सुरेश सरचा आज इंटरव्ह्यू आहे, तो इंटरव्ह्यू आपल्याला फेसबुकला टाकायचा. तो जर गेला, आज 500 एम्प्लॉई, 5 लोक तर बघतील ना रे फेसबुकवरचे. स्टेटसला टाकलं, तुमचे स्टेटस कॉन्टॅक्ट मध्ये 3-3 हजार लोक, 500 तर बघतील. काय गरज आहे गरुड झेपला ऍडव्हर्टिजमेंटची? आज एवढा मोठा तो पैसा चाललाय, तो पैसा वाचेल आपला. आणि ऑलरेडी आपले जे रिझल्ट आहे ते बोलतात ना. आपण काही एक्स्ट्रा तर सांगत नाही, जे ऑलरेडी आहो तेच सांगत आहे आपण. मी महाराष्ट्रभर फिरतो ना यार, तुम्ही नाही फिरत, मी फिरतो ना. किती अकॅडमी मध्ये मी बघतो, नाही आहे या सुखसुविधा, नाही आहे. तुम्ही तुमच्यातला एक एम्प्लॉय म्हणतो, सर आजच्या तारखेत 15,000च्या पगारात काय होतं? अरे येड आहे तू, तुला वाटतं तुला पगार 15,000 आहे. काम मिस करतोय की आज जेवण किती? 2 टाइमचं जेवण, एक नाश्ता, एक चहा, राहण्याची व्यवस्था, हे सोडलं? राहा बजाजनगर मध्ये, जरा एखाद्या कंपनीत काम करा. राहण्याचा खर्च किती, जेवणाचा खर्च किती? मी कोणाचं खाल्लं पिल्लं काढत नाही, पण तुम्ही कॅल्क्युलेशन चुकताय ना राव तुमचं. आपल्याला काय मिळतं याची जाणीव असली पाहिजे, आपल्याला जाणीव असली पाहिजे आपल्याला. तुम्ही म्हणता, मला सहज म्हणता, सर 15,000 काही नाही होत. अरे कसं नाही होत राजा? तुला 15,000 डायरेक्ट अकाउंटला आहे तुझ्या. तू कॅल्क्युलेशन विसरला का की जेवणाचा खर्च बजाजनगरला राहण्याचा किती आहे? तुझ्या राहण्याचा खर्च किती आहे तो तुला गरुड झेप कडून मिळते. तू विसरला खर्च? जिव्हाळा आहे, प्रेम आहे गरुड झेप बद्दल. रिसेप्शन स्टाफ किती लोक आहे? रिसेप्शन मध्ये काम करणारे जरा उभे हो. रिसेप्शन मध्ये काम करणारे किती लोक आहे? ऍडमिशन डिपार्टमेंट इन्क्लुडिंग रिसेप्शन. ब्रांचला जेव्हा मी एंटर करतोय, मला माफ करा आजपर्यंत मी तुम्हाला स्पष्ट बोललो नाही, आज स्पष्ट बोलतो. चेहऱ्यावर रिसेप्शनचा अर्थ काय माहितीये का? काय आहे अर्थ रिसेप्शनचा? जो येणाऱ्या ग्राहकाला रिसीव्ह करतो. फ्रंट डेस्कवर असता तुम्ही, फ्रंट ज्याला येणारा ग्राहक विचारतो, माहिती विचारतो. तुमच्या चेहऱ्यावर पहा तुम्ही 12 वाजलेले राहते. तुमच्या चेहऱ्यावर जी ऊर्जा असायला पाहिजे ती ऊर्जा दिसत नाही, ती स्माइलच दिसत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुंबई एअरपोर्टला मला रिटर्न फ्लाईट होतं, जेव्हा मी एका कंपनीच्या कार्यक्रमाला गेलो होतो. टॉयलेटला गेलो आणि मुंबई एअरपोर्टचं जर मेन एअरपोर्टचं जर टॉयलेट तुम्ही बघाल तर वरून जी छत असते ती मोकळी असते, पॅक नसते लेडीजचा आणि जेंट्सचं. तर जेंट्स याच्यामध्ये मी गेलो, 3-4 मुलींचा बाजूला लेडीज टॉयलेट होतं, तिथे रडत होती एक मुलगी. दुसरी मुलगी तिला काहीतरी समजवत होती, ती रडत होती. माझ्यासोबत विक्रम म्हणून माझे मित्र होते, त्यांच्यासोबत मी आलो होतो, कारण मला त्रास जातो फ्लाईटनी जाणं येणं, म्हणजे सोबत कोणी लागतं. तर जेव्हा बाहेर निघालो आम्ही थांबलो, तिथे लगेज आमचं ठेवलेलं होतं आणि एक अजून जो विक्रम होता तो आतमध्ये गेला. त्याला मी सांगितलं, अरे तिथे रडण्याचा खूप आवाज येतो. तिथून 2 एअरोस्टेस बाहेर निघाल्या. एक एअरोस्टेस दुसऱ्या एअरोस्टेसला समजून राहिली तिच्या लाईफमध्ये काहीतरी विपरीत घडलं असेल. बघा म्हणजे त्यांना ट्रेन बघा कसं केलेलं. मला असं वाटतं त्या लेवलचं ट्रेनिंग आपलं असलं पाहिजे. रडत होती ती. विक्रम टॉयलेटला जाऊन आला. मी त्याला म्हटलं, यार ती जे आहे ना, म्हटलं ती रडत होती. आता मला दोघींपैकी ड्रेस सारखेच, मला तर आपलं हेडलाईट दिलेलं तुम्हाला माहिती आहे, ओळखू येईल ना.
कोणी कोण कोण ही होती, रडत होती. आणि बघा आम्ही जेव्हा फ्लाईट मध्ये बसलो, तीच मुलगी जी रडत होती, ती स्माईल चेहऱ्यावर तिची, यू कांट इमॅजिन की ही तीच मुलगी आहे जी 10 मिनिटं आधी तिच्या फॅमिलीत काहीतरी घटना किंवा विपरीत काहीतरी घडलेला भयंकर काहीतरी होतं, ज्याच्यामुळे मी ती भयंकर खूप रडत होती. आणि ही तीच मुलगी आहे का? आम्हाला विचार पडला, विक्रम म्हणे तीच आहे. म्हणलं मला तर दिसणार नाही, पण खरंच ती, अरे हो म्हणे तीच आहे. ती आता 10-15 मिनिटं आधी, 20 मिनिटं आधी जेव्हा फ्लाईट अनाऊन्स झाली त्या आधी रडत होती, आणि तीच आहे. तिच्या चेहऱ्यावर स्माईल ती सर्व करून राहिलेली आहे. मला अपेक्षा आहे की मी जे सांगतो यातून आपल्यासाठी शिकण्यासारखं काहीतरी आहे, की तुमच्या पर्सनल आयुष्यात काय चाललं नाही ते घरी स्पष्ट सांगतो. गरुड जेप मध्ये जे चाललंय ते घरी घेऊन जाऊ नका, जे घरी चाललंय ते इथं आणू नका. बस हे शिकण्यासारखं आहे. त्या मिनिटाला मला शिकायला मिळालं बॉस. मला शिकायला मिळालं की जेव्हा मी इथं बसून होतो ना, मग मला घरून किती क्रिटिकल कॉल आलेला असेल, ते चेहऱ्यावर इथं नाही दिसलं पाहिजे, कारण हे काम करण्याची जागा आणि हे काम करण्याची वेळ. मग तिथं आणि इथंच एकमेकांना ओढताना कसली मला समजत नाही. जुन्या लोकांना वाटते मी जुना. एवढा जुना तू? 1857चा आहे तू गरुड जेप मध्ये? केव्हाचा जन्म? पाषाणकालीन आहे तू? हडप्पा संस्कृतीपासून जुना आहे मी जुना, मी सिनियर. अरे तो नवीन आलेला एम्प्लॉई आहे, त्याला हुसकावून लावतो आपण. हे तुमचं कमिटमेंट गरुड जेप परिवार म्हणतो आपण. वेर इज परिवार, वेर इज फॅमिली? अरे परिवार कशाला म्हणतात? कशाला म्हणतात? तुमच्या परिवारामध्ये जेव्हा नवीन बाळ जन्माला आलं त्याच्यासाठी कटकारस्थान रचता तुम्ही. तुमच्या घरात जर बाळ जन्माला आलं त्याला मिरचीचं चाटण देता का? कसलं चाटण देता तुम्ही? कसला देता? खारीक, बदाम का? कारण तुमच्या परिवाराचा भाग आहे, नवीन आलाय तो, त्याला सुदृढ करायचा आहे, तो आपल्या परिवाराचा भाग आहे. आनंद असतो परिवारात. एक तर परिवार याच्यानंतर शब्द वापरायचा नाही गरुड जेप परिवार आहे. आणि जर परिवार वापरायचा आहे ना, तर जसा ते नवीन बाळ घरात येतं त्याचं स्वागत आपण करतो, त्याला धष्टपुष्ट करण्यासाठी त्याला तयार करतो. कोणी चालायला शिकवतो, कोणी बोलायला शिकवतो, कोणी हसायला शिकवतो, कोणी खेळायला शिकवतं. ही जबाबदारी आपले जितके जुने एम्प्लॉई आहेत, जुने एम्प्लॉईची आहे, की आपल्या पण परिवारामध्ये एक नवीन बाळासारखं, ज्याला शून्य माहिती आहे, ज्याला शून्य माहिती आहे या परिवाराबद्दलची, ज्याला शून्य माहिती आहे इथल्या चालीरीतीची, ज्याला शून्य माहिती आहे मॅनेजमेंटची, त्याला तयार करणे, त्याला सुदृढ करणे, त्याचा हात धरून त्याला शिकवणे, त्याला मदत करणे, त्याला गरुड झेप काय आहे हे समजावून सांगणे. नाही तर आमच्याकडे नवीन आला तुला कॅबिनला अजून बोलवलं नाही. जेव्हा कॅबिनला जाशील ना तेव्हा संचालक निलेश सर माहित आहे का? नाही माझं बोलणं जे आहे सुरेश सरशी. हा म्हणजे तुला वेळ आहे अजून. त्याला असे इंजेक्शन देतात, त्याला पहिल्यांदा नाव जाते निलेश सर, आणि मग त्याला हे सांगितलं जाते त्याच्या पट्ट्यात नको येऊ. तो बिचारा काम शिकण्यासाठी आलाय, तो काम करण्यासाठी आलाय. तो इतकं मोठं नाव त्यांनी ऐकलंय, आणि हे आपलं फितूर काय करते? हे फितूर त्याच्या डोक्यात किडे टाकते. कसले किडे? इथं असं आहे, इथं तसं आहे, इथं व्हेरी गुड. डोंट यू डेअर टू कॉल युअर सेल्फ अ पार्ट ऑफ फॅमिली ऑफ गरुड जेप. डोंट यू डेअर. हिम्मत करायची नाही याच्यानंतर तुम्ही परिवार आहात म्हणून गरुड जेपचा आहे म्हणायची, जर हे घाण तुम्ही करताय तर. अरे आपलं कर्तव्य आहे यार, तो नवीन आलेला आहे त्याला सांभाळून घेणं. आपलं कर्तव्य आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टीची शिकवण देणं. उद्या त्यांनी नाव तुमचंच घेणार आहे. मी या ऑर्गनायझेशन मध्ये आलो, आज हा अवॉर्ड जरी मला मिळून राहिलेला आहे, पण या अवॉर्डला मी खरंच हा अवॉर्ड मी ह्या व्यक्तीच्या नावावर करू इच्छितो, कारण जेव्हा मी या ऑर्गनायझेशन मध्ये आलो होतो ह्या व्यक्तीनं हात धरून बोट धरून मला हे सगळं शिकवलं, मरेपर्यंत नाही विसरणार तो. नाही. तुमची निष्ठा त्या ठिकाणी दिसते. बंद झालं. तुमची निष्ठा त्या ठिकाणी दिसते ज्या वेळेला तो व्यक्ती तुमचं नाव घेतो. का घेतो? कारण तुम्ही बोट भरून चालायला शिकवलं. तो सांगतो नाही यार हे सर आहे यांनी मला हे शिकवलं, ते सर आहे त्यांनी मला हे शिकवलं, हे सर आहे यांनी मला अवगत करून दिलं, आपल्याबद्दल सांगितलं, आपल्या अकॅडमी बद्दल सांगितलं, रिझल्ट बद्दल सांगितलं, मला तयार केलं यार या माणसाने. तो नाव घेईल यार तुमचं, तो व्यक्ती नाव घेईल तुमचं. पण आम्ही काय करतो? आम्ही सगळं विपरीत करून टाकतो. आम्ही त्याला तयारच पहिले निगेटिव्ह करतो, त्याच्या डोक्यात सगळे भ्रम टाकून देतो. सुरुवात कुठून करतो? आपला ब्रांच हेड आहे ना, लक्षात ठेवून. हो पुण्यातले ब्रांच हेड. हो सर ब्रांच हेडले बेकार आहे. हो मिलिटरीवाले
त्याचं वेगळंच आहे बरं, तू त्याच्या समोर बोलूच नको. याच्या डोक्यात काय टाकलं, ब्रांच हेड तोफच घेऊन बसल्या. नाही ते ऐकूनच घेत नाही. अरे ते बिलकुल वेगळंच काम. अरे हे मांडणी या पद्धतीने इंट्रोडक्शन करतोय आपण. इंट्रोडक्शन कसं असलं पाहिजे? मग इंट्रोडक्शन कसं असलं पाहिजे? ते नियमांना घेऊन चालणारे आहे. म्हणून बंद आहे काय? हॅलो. इंट्रोडक्शन काय असलं पाहिजे? ही इज व्हेरी स्ट्रिक्ट. एक गोष्ट लक्षात ठेवा, विनाकारण तो माणूस काही म्हणत नाही. विनाकारण डोळस बद्दल तसंच बनवतो. बायबल बेकार आहे बरं, दुधाचा दिसते तसं नाही, बाहेर असते तो. त्याच्या रट्ट्यात आला का तो. ते जसे घोडे आणले आहे ना, काही बसायचे आहे काही लावायचे आहे, तसंच त्याच्याकडे आहे बरं. त्याच्यात पट्ट्यात येऊच नको. ते तोंड पाहून मनच वाचते डायरेक्ट. कुठं तू काय काय सगळं सांगून देईन तू. याच्या मनात पहिलेच भीती. कुठून येणार आदर? कुठून येणार रिस्पेक्ट? अरे तुमची म्हणजे जुनं खोड आहात ना तुम्ही म्हणता ना आम्ही स्तंभ आहे गरुड झेपचे, असे स्तंभ. हा, आणि मला भयंकर राग आहे या गोष्टीबद्दल बॉस. आय एम सो सॉरी. मला माहित आहे तुमच्याशी माझे पर्सनल पण काही संबंध आहे, म्हणून मी कुठं कमी नाही करणार, कारण मी इथं आहे. खाली आल्यावर हातपाय जोडून माफी मागून गेल नंतर, पण मी इथं आहे ना, तर मी इच्छाच आहे. आणि जर तुम्ही स्वतःला जुनं खोड म्हणता, जर तुम्ही स्वतःला गरुड झेपचे स्तंभ म्हणता, ही तुमची पहिली प्राथमिकता आहे की आलेल्या एम्प्लॉईला पहिले तयार होऊ द्या यार. पहिले तयार होऊ द्या. त्याच्या मनात काही नवीन गोष्टी शिकण्याच्या येण्याच्या आधी तुम्ही भीती घालून दिलेली आहे. कसा काम करेल तो? कसा काम करेल? अरे नवीन आलेला असतो तो जेव्हा बघतो प्रत्येक व्यक्तीमध्ये आपला एक क्षमता असते, आपला एक वेगळेपणा असतो, आपला एक वेगळा नजरिया असतो. तो बाहेरचं चार गोष्टीचं जग पाहून आलेला असतो. उत्साह असतो त्याच्या मनामध्ये, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला वाटते हे आपण बदललं पाहिजे, मला वाटतं इथं असं असायला पाहिजे, मला वाटतं विद्यार्थ्यांसाठी हे असलं पाहिजे. त्याच्या मनात खूप संकल्पना आहे. हा काय करतो? हा आपल्या एका एम्प्लॉईला सांगतो, अरे आपल्या ब्रांच मध्ये ना हे होऊ शकतं. तो काय म्हणतो, तू जरा गप्प बस, तुला नाही माहित, हे चुकून सांगू नको तिथं जाऊन, उगाच वेगळं प्रकरण होईल. त्याला सगळं संपवून टाकलं तिथं. त्याच्या अंदरचा जो उत्साह होता ना, काहीतरी चांगलं काम करण्याचा, नवीन काम करण्याचा, संपवून टाकला. पोहोचूच दिलं नाही. पोहोचू कोण नाही देत ती सांगतो तुम्हाला. आपल्याकडे सिस्टम काय असलं पाहिजे? माझं स्वप्न आहे गरुड झेप एक दिवस कॉर्पोरेट स्टाईलनी चालावं. व्हॉट इज द स्टाईल ऑफ कॉर्पोरेट? ABCD जो म्हणतो आपण, दिस इज द स्टाईल ऑफ कॉर्पोरेट. डी जो आहे ना, तो C सोबत बोलेल, तो B सोबत संपर्क करणार नाही. आपल्याकडे कसं आहे, डी हळूच फोन काढतो, सुरेश सर तो जो मास्तर आहे ना, हा बघून घ्या बरोबर, मी पाठवतो आज मदत आहे. नाव सांगू शकतो मी, नाव इतके आतमध्ये शिरलोय मी गरुड झेपच्या, नावासहित सांगू शकतोय पितू. हे पहिले थांबवावं लागेल. जो उठतो तो डायरेक्ट सुरेश. अरे बाबा, तो माणूस तुमचा हात का धरतो? त्या माणसामध्ये जिव्हाळा आहे, त्या माणसामध्ये आपुलकी आहे, त्या माणसामध्ये प्रेम आहे, त्या माणसाला माहिती आहे की हा माझा माणूस आहे. पण माझा माणूस याचा अर्थ हा नाही माझा पिल्लू. आणि तो पिल्लू येऊन टुल्लू कानाजवळ गुणगुण. त्यांना त्यांची बुद्धी आहे रे बाबा, त्यांना तेवढी समज आहे. असेच नाही इथपर्यंत पोहोचले, बोळ्यात दूध नाही पी, इथपर्यंत असेच नाही पोहोचले. ते इथपर्यंत पोहोचले आहे ना, माणसाची ओळख करूनच पोहोचलेले आहे. त्यांना समज आहे त्या गोष्टीची. तुझ्या शहाणपणाची गरज नाही आहे. आणि खरंच सर माझं स्वप्न एक दिवस कॉर्पोरेट स्टाईलनी चालू आहे. हेडपर्यंत गोष्टी पोहोचत नाही, वरती पोहोचतात काय तुषार सर? बरोबर की? तुषार सरला माहीतच नसते गोष्ट कुठे जाते, पहिले तिकडे जाते. जबाबदार व्यक्तिमत्व आहे ना आपल्याकडे. प्रोसेसनी जा ना, आम्हाला प्रोसेसनी जायचंच नाही, आम्हाला डायरेक्ट जायचं. का जायचं डायरेक्ट? अरे कुठलाही एम्प्लॉयर, लक्ष देऊ नाही का, कुठलाही एम्प्लॉयर
जर तुम्हाला 1 लाख रुपये सॅलरी देत असेल ना, तर त्याची अपेक्षा काय असतो, 10 लाख रुपयाचं काम तुमच्याकडून मिळावं. तुम्हाला वाटते तुमचा पगार कमी आहे, तुम्हाला वाटते तुमची पगार वाढवत नाही, तुम्हाला वाटते, एक सांगतो स्पष्ट, आपलं महत्व निर्माण करण्यास शिका. आपलं महत्व कधी निर्माण होईल, जेव्हा आपण आपल्या कामावर प्रेम करू. नंबर 1, आपण आपल्या कामावर प्रेम करू. मी तुम्हाला उभ्या आयुष्यात सांगतो, मला आजपर्यंत कामाची भीक मागायची वेळ नाही पडली. डोळसला किंवा सरांना फोन येत असेल, सर खूप दिवस झाले आठवण नाही काढली तुम्ही, पहा ना एवढ्यात बोलवलं नाही तुम्ही सर. एक दिवस सांगा म्हणा, 1 कॉल मी केलेला, कधीच नाही. कामाची भीक नाही मागा लागली पाहिजे यार आपल्याला. आपली कामावर जर प्रेम असलं ना, आपल्याला कामाची भीक नाही मागा लागत. काम मिळतं, काम आपल्यापर्यंत येतं. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल ना, सर मला या सॅलरीत नाही जमत, मी सोडतो, मला 20,000 नाही परवडत, अरे हेच माणूस तुम्हाला म्हणजे मी तू थांब, तुझं 30 करतो आता. आहे तुमच्या धमक, स्वतःची क्वालिटी निर्माण करायची. समोरच्याच्या मनात जागा ही चापलुसी करून नाही, हे मेहनत करून निर्माण होते. फरक फक्त एवढाच आहे, चापलुसी जी आहे लगेच पोचते, मेहनतीला वेळ लागतो थोडा थोडा. ती मुंगीच्या पावलांनी पोहोचत असते, पण दिसते हे नक्की, कळते हे नक्की, समजते हे नक्की, वेळ लागत नाही. वेळ लागली तरी धैर्य सोडू नका. एक दिवस तुमचं नाव कोणी ना कोणी कधी ना कधी पोहोचवतं की नाही सर, हा एक माणूस असा आहे ना या ब्रांच मध्ये, चॅलेंज नाही आहे सर या माणसाला. हा पुणे ब्रांच मध्ये सर हा एक माणूस आहे ना, याला चॅलेंज नाही सर, याला दिवस नाहीये सर, याला रात्र नाहीये सर, याला सण नाही, याला त्योहार नाही, तिकडं बायको प्रेग्नेंट आहे, हा इथं काम करतोय सर. हे तुमच्याबद्दल बोललं जातं, असं कॅरेक्टर तुम्ही निर्माण करायचं आहे. पण तुम्ही काय करता, तुम्ही किती चांगले हे सांगण्यासाठी, सर हा ना, हा सर खूपच वाईट आहे सर, तो ना सर, तो त्याचं काम करत नाही सर, हे ना हे लेक्चर मध्ये सर टाइमपास करतात सर, हे ना हे आपली हिरोगिरी करतात. अरे तुझं काय? हा मला एक सांगा, स्पष्ट काही आहे नाही का? हे मी किती चांगला आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही किती वाईट आहे बोलायची गरज आहे? अरे जर मी चांगला आहे ना, तर माझ्या कृतीतून दिसेल ना, स्वभावातून दिसेल ना, सवयीतून दिसेल ना, वागण्यातून दिसेल ना, बोलण्यातून दिसेल ना मी चांगला आहे. तर बोलून दाखवण्याची गरज नसते बोलून दाखवण्याची गरज. मी किती चांगला आहे हे दिसेल ना कधीतरी. पण तुम्ही काय करता, तुम्ही किती मेहनत घेताय, तुम्ही किती निष्ठावान, तुम्ही किती चांगले हे सांगण्यासाठी तुम्ही काय करताय, हे सर कसे, ते सर कसे, तो कसा, हे थांबवा. मी मगाशीच बोललो, आपली बुद्धी, आपली ऊर्जा, आपले विचार, आपली मेहनत ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःला मोठं करण्यासाठी लावा, दुसऱ्यांचे पाय ओढण्यासाठी नाही. आय रिक्वेस्ट यू ऑल, प्लीज स्टॉप इट. अदरवाईज ही गरुड झेपच राहील. ही ते बनू शकणार नाही यार. जे विजन आपलं आहे, आपलं विजन नाही कम्प्लीट होऊ शकत मग त्याशिवाय. बस चाललंय ते चाललंय. एक माणूस धावतोय भिंगरी लावून, एक माणूस तळतोय पळतोय. अरे किती मेहनत लागते तुम्हाला माहित आहे एक इन्क्वायरी यायला? तो माणूस किती मेहनत घेतो तुम्हाला माहित आहे एक इन्क्वायरी तुमच्या अकॅडमीत, तुमच्या या स्कूलमध्ये यायला? किती मोठा पैसा खर्च होतो तुम्हाला माहित आहे? तो एक इन्क्वायरी तिथे यायला, हॅलो नमस्कार, मला गरुड झेप मध्ये ऍडमिशन घ्यायची आहे, त्याची माहिती सांगाल का? हे तो माणूस बोलतोय ना, त्याच्या मागे किती मोठी मेहनत आहे माहितीये, किती मोठे एफर्ट्स आहे. हे नाव त्याच्यापर्यंत गेलं, त्याला वाटलं की एक कॉल या अकॅडमीत करावं, इन्क्वायरी यायला किती मोठी मेहनत, किती मोठी यंत्रणा मागे लागली आहे माहितीये तुम्हाला? आणि तुमचं काम काय आहे, ती आलेली इन्क्वायरीला ऍडमिशन मध्ये कन्वर्ट करणं ही पहिली प्राथमिकता. आणि दुसरी जबाबदारी काय, तर ती टिकवून ठेवणं. तो विश्वास जो पहिल्या दिवशी कॉल करून होता तो टिकवून ठेवणं. अरे या लेकरांच्या खिशातून, यांच्या बापाच्या खिशातून जो पैसा निघतो ना रे, तो आपल्या पोरांच्या घशात जातो, हे विसरू नका. कितीतरी वेळा पोरांच्या माझ्याकडे कंप्लेंट आहे, ग्राउंड टीचर घाण शिव्या देतात. सर का तुम्हाला घाण शिवी द्यायची गरज पडली? याचा अर्थ तुमचं इम्प्रेशन नाहीये. शिव्या द्यायची वेळ तेव्हा येते जेव्हा समोरच्यावर इम्प्रेशन नसते, काम होत नसते, तेव्हा शिव्या द्यायची वेळ येते. शब्द काम केला पाहिजे. तुमचा शब्द इतक्या ताकदीनं त्या पोरांच्या मनावर स्वतःचं नाव रुजवायचं. का माझ्याकडे मन मोकळं करतात पोरं? सांगा. का मोकळं करतात माझ्याकडे नाव? का स्पष्ट बोलतात मुली, या सरांनी हे बोललं, त्या सरांनी ते बोललं? का बोलतात? कारण मी तो विश्वास निर्माण करतो. कारण घाण नाहीये माझ्या डोक्यात.
माझ्या कृतीत, माझ्या वागण्यात, माझ्या बोलण्यात घाण नाहीये. माझं मन साफ आहे. त्या पोरीला जेव्हा विश्वास वाटतो ना, हा एक माणूस आहे यार, यांना जर मी सांगेल ना, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मला असं वाटते गरुड झेपच्या प्रत्येक एम्प्लॉईने हा विश्वास त्या विद्यार्थ्याच्या मनात निर्माण करण्याची आवश्यकता आहे. जो विश्वास पालकाने तुमच्यावर ठेवलेला आहे त्या पोरीला पाठवून, त्या पोराला पाठवून. पण आम्ही घाण शिव्या देतो. आम्हाला वाटते खूप आम्ही तयार करतोय. ट्रेनिंगचा पार्ट नाहीये, डिसिप्लिनचा पार्ट नाहीये अब्युजिंग. शिव्या देऊन मन दुखतं, लक्षात ठेवा. मन दुखतं समोरच्याचं. तुमची छाप अशी सोडा की त्याचं मन जिंकता आलं पाहिजे. तुमच्या तोंडातून शब्द निघायच्या आधी अरे नजर काम करते. काही तुमच्यातले शिक्षक आहे त्यांच्या नजरेनं काम करते. पोरांकडे पाहिल्याबरोबर पोरांकडे पाहते तो वस्तूकडे होतात, पोरं लगेच धावत जातात, वस्तू उचलतात, घेऊन जातात. तुम्ही ओरडून जरी सांगता तर 4 पोरं येत नाही पुढे तुमच्या नावावर. काय कमावलं तुम्ही शिक्षक म्हणून? अरे ही कमाई असते शिक्षकाची. स्टुडंट शब्दावर धावतात, पोरं शब्दावर. एका शब्दात काम होते. तो शिक्षक जो त्या विद्यार्थ्याला हात धरून विश्वास निर्माण करतो, मी आहे बाळा तुझ्यासोबत आणि मी म्हणजे गरुड झेप आहे. इथे बसलेला प्रत्येक एम्प्लॉई म्हणजे गरुड झेप आहे. हे लक्षात ठेवा. हा विश्वास त्या पोराच्या मनामध्ये जेव्हा स्थापन कराल, त्या पोराला दुसरा मोटिवेशन गरज नाहीये त्याला. तो तयार आहे यार, तो द्यायला तयार आहे. पण समस्या काय आहे माहितीये का? आपण ते कमवायला तयार नाहीये. आपण ते कमवायला तयार नाहीये. आपल्याला कमवायचं आहे ना, आपल्याला कमवायचं आहे ना. लक्षात घ्या, पैसा माणूस कमवून घेतो रे. पैसा माणूस कमवून घेतो. नाव कमवायला खूप वेळ लागते. तुमच्यामध्ये ताकद असेल ना, माझं चॅलेंज आहे, असं काम करा ना, असं काम करा ना की म्हटलं पाहिजे यार नाही हा माणूस पाहिजे होता. हा आजही गरुड झेपचे काही एम्प्लॉई जे सोडून गेले, कोणत्याही कारणाने सोडून जाऊ दे, आजही त्यांचं नाव निघते. निलेश सरच्या तोंडूनी नाव ऐकलंय मी, सुरेश सरच्या तोंडूनी नाव ऐकलंय. नाव निघते नाही, याचं वेगळंच काम होतं. ही आहे तयारी आपली की आपलं साले इथं असो नसो आपलं नाव असलं पाहिजे. कारण माझी मानसिकता तशीच आहे. मी विचार करतो मला एवढी मेहनत घ्यायची आहे, मला एवढा गळा फाडून बोलायचं आहे. मी कॅल्क्युलेट नाही करत मी किती काम केलं. अरे एक सेशन आता झालं, पुन्हा दुपारी एक सेशन घेतलं, पुन्हा सर म्हणते स्टुडंटशी बोला, पुन्हा सर म्हणते हॉस्टेलला व्हिजिट करा, पुन्हा सर म्हणते शिक्षकांशी बोला. मी नाही मोजत. मग त्याच्यानंतर पोरांना भेटायचं आहे, पालकांना भेटायचं आहे, मी नाही मोजत बसत, लिस्ट नाही बनवत. मी हे काम केलं ना. मी तर एकच बॉस ठरवतो, समोरच्या माणसानं मला लाख रुपये दिले ना, मी 10 लाखाचं काम देईन. या डोक्याचं मी. कारण ज्या दिवशी माझं कंपॅरिझन दुसऱ्या वक्त्यासोबत होईल ना, त्या दिवशी तिथं मी भारी पडणार. का? कारण मी मोजत नाहीये. प्रोफेशनली मलाही वागता येतं, पण मी पर्सनली जास्त कनेक्ट होतो. आहे तुम्ही पर्सनली कनेक्ट इतके? आपल्या जॉबवर प्रेम करणारे, आपल्या कामावर प्रेम करणारे किती लोक आहेत ज्यांचं कामावर प्रेम आहे, न थकता न काही होता. कितीतरी वेळा माझी भाषणं देताना, स्पीच देताना मला ताप होता, डोकं दुखत होतं. किती वेळा झालं? कितीतरी वेळा. रात्रभर झोप नाही होत. बरेचदा मागची सीट मिळते म्हणून उंच उडल्यासारखं होते. झोप नाही होत रात्रभर. पण सकाळचं 10चं लेक्चर असेल ना, ऊर्जा तेवढीच, एनर्जी तेवढीच. का? कारण प्रेम आहे कामावर. जेव्हापर्यंत तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करणार नाही ना, कुठंच जाऊ शकत नाही, कुठंच नाही. तुमचं नाव घेतलं पाहिजे. एक एम्प्लॉय म्हणून तुमच्या अपेक्षा पण मला कळतात ना. वेळोवेळी मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो ना. मला माहित आहे एम्प्लॉय म्हणून काय अपेक्षा असतात. वेळेवर पगार, एव्हरी इयर इन्क्रीमेंट, वीकली ऑफ, अजून काय अप्रिसिएशन, अजून काय रिस्पेक्ट. मला कळतात ना तुमच्या अपेक्षा. पण त्या अपेक्षा मांडून होत नाही, त्या बोलून होत नाही. मी सुरेश सरचा एक स्वभाव पाहिलेला आहे. त्यांना जेव्हा कोणाचा पगार वाढवायचा असतो ना, ते वाट नाही बघत कोणी येऊन म्हणेल पगार वाढवा तेव्हा वाढवा. ते त्यांच्या डोक्यात असतं जेव्हा वाढवायची वेळ असते, बरोबर नावा कट्टा फायनल होतात. 1 मिनिट नाही लागत फायनल व्हायला. विचार नाही करावा लागत. जर मी स्पष्ट सांगतो, जर तुम्हाला हे म्हणावं लागत आहे ना पगार वाढवा, याचा अर्थ तुमच्या कामात कुठंतरी काहीतरी आहे. ज्या दिवशीपर्यंत पटते त्या दिवशीपर्यंत करायचं. ज्या दिवशी पटत नाही, रिझिग्नेशन हातात देऊन द्यायचं. सर राम राम. तुम्हाला त्या दिवशी माहित पडेल तुम्ही काय कमवलेलं आहे. ज्या दिवशी सर म्हणतील हा ठीक आहे ओके, समजून जा तुम्ही काहीच नाही कमवलं. पण ज्या दिवशी समोरचा माणूस, मग ते दोन्ही सोनावणे सर असतील, ते विचारतील ना परत का बरं, काय कारण नाही, समजून जा तुम्ही काहीतरी कमवलेलं आहे. म्हणून त्यांना वाटतं तुम्ही थांबावं, तुम्ही थांबावं.
ती कमाई आपली असली पाहिजे, आपल्यामध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. कारण एका शरीरासारखं गरुड झेप आहे. हे तर तुकडे केले हो तुम्ही, तुकडे करून टाकले. हाताचं काय करायचं, मी पाय आहे. पोटाचं काय करायचं, मी छाती आहे. डोक्याचं काय करायचं, मी केस आहे. अरे तुकडे का करताय? एकच आहे ना, हे एकच आहे ना, एकाच बापाची लेकरं आहे ना सगळी, का तुकडे करताय? पुणे ब्रांचवाल्याचं असं राहते, हे नाशिक ब्रांचवाले अतिशहाणे, हे पॅकेजला असं. अरे काय बोलताय, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तुमच्याच परिवारातल्या माणसाबद्दल. हा, ऍडमिशनचा पिरियड म्हणतो, हे आमची ऍडमिशन होती, हे त्यांना कॉल करून तिकडे गेली. अरे कोणाची ऍडमिशन? गरुड झेपची ना. हे वाद पाहिले, मी ऐकले, कानापर्यंत येतात रिसेप्शनचे. ह्यांच्याकडे किती फीस कमी करतात, त्यांच्याकडे किती फीस कमी करतात, आमच्याकडे असं होतं. का कम्पॅरिझन चाललंय हे? का कम्पॅरिझन चाललंय? कोणाला मोठं करताय तुम्ही? स्वतःला, स्वतःच्या ब्रांचला. आणि या सगळ्या चक्करमध्ये गरुड झेप नाही होता लहान. त्या पालकाला हा मेसेज नाही जात, अरे यांचंच फाटलंय. नाशिक ब्रांचवाला वेगळा बोलतो, पुणे ब्रांचवाला वेगळा बोलतो. हा, तिकडे पॅकेजला गेले त्यांचे सूर वेगळे. अरे एका सुरात नाही पाहिजे का आपण? एक शब्द नका नाही असला पाहिजे का? एक शब्द. सर त्याला वाटलं पाहिजे मायला पुण्यात गेलो हे तेच म्हणताय, नाशिकला गेलो हे तेच म्हणताय. असं नसलं पाहिजे. नाही, पुण्यातले ना थोडेसे कमी करतात. नाशिक ब्रांचले तिथं ब्रांच मोठी आहे, जागा आहे, तिथं ते लोक कमी करून घेतात, ऍडजस्ट करतात. एक शब्द असला पाहिजे. इतकं जबरदस्त कोऑर्डिनेशन असलं पाहिजे की पुणे ब्रांचवाला सांगेल की माझी एक इन्क्वायरी आहे, जे तुमच्याकडे पण इन्क्वायरीसाठी येऊन राहिलेली आहे, मी हे सांगितलेलं आहे. तो डेटा पटकन पोहोचला पाहिजे. इतकं सॉलिड यंत्रणा पाहिजे आपली, इतकी मजबूत यंत्रणा पाहिजे आपली. पण आम्ही काय करतो, त्याला खाली दाखवायसाठी आम्ही डेटाच नाही देत, डिटेलच नाही देत, सांगतच नाही. जेव्हा ट्रान्सफर होते तेव्हा त्या पोराचं कॅरेक्टर गेलं पाहिजे पूर्ण. हा पोरगा असा असा आहे, सांगतच नाही. शेअर प्रॉपर होतच नाही. एकमेकांचा तिरस्कार कशासाठी? कसला, कोणाच काय करणार? हा तिरस्कार मिळून करणार काय? अरे मूठ आहे ना रे, ही मूठ बनेल तेव्हा या मुठीची ताकद बनेल ना. हा वेगळा पडतोय, हा वेगळा पडतोय, तो वेगळा पडतोय. हा म्हणतोय मी खूप मजबूत आहे, माझ्याशिवाय होणार नाही. हे म्हणते मी कमजोर आहे, पण माझ्याशिवाय चम्मच पकडून बघा मग समजेल, मूठ बनवून बघा मग समजेल. असं नाही होत ना राजा, असं नाही होत ना. मग कुठे आहे तुमची निष्ठा? कशाबद्दल आहे निष्ठा? इतक्या पोस्ट गरुड झेपच्या असतात, इतक्या पोस्ट असतात, त्या स्टेटसला का नाही आहे तुमच्या प्रत्येकाच्या? का नाही आहे? कुठे तो अभिमान, कुठे तो स्वाभिमान? मी गरुड झेपचा एम्प्लॉई आहे. मान्य आहे, छोट्या कॉर्पोरेट आहे, प्रायव्हेट कंपनी आहे, कमी जास्त होणार. आजचा पगार उद्या, उद्याचा पगार परवा, ठीक आहे ना, होईल ना. तुमच्या अडचणी पण मी समजू शकतो, मला कळतं सगळं. मॅनेजमेंट लेवलला त्यांच्या अडचणी वेगळ्या असतात. बरेचदा जे अमाऊंट असते एकीकडे असते, पोरांसाठी मेसचा पैसा, तो तांदूळवाला म्हणतो मी पाठवत नाही, तिकडे फॉरवर्ड करा. तो बरेचदा पगार मग 2 दिवस थांबावं लागतं. काहीतरी ऍडजस्टमेंट करून होतं. पण हे जे होतंय ना, पगार वेळेवर होत नाही समजा, बोनस नाही समजा, हे जे अडचणी आहे ह्या तर त्यांच्याहीसाठी आहे ना रे. ह्या तर त्यांच्याहीसाठी आहे ना, जे दिवस रात्र ह्या गोष्टीचा विचार न करता काम करताय. त्यांच्यासाठी वेगळी परिस्थिती आहे का? असं आहे का इथे की निष्ठावान जे आहे ना त्यांना राईट टाइम पेमेंट, असं आहे का? वेगळं काही पोचतंय पाकिट त्यांना? नाही. सेम ट्रीटमेंट आहे प्रत्येक एम्प्लॉईसाठी, सेम. मग असं काय होऊन राहिलंय की काही लोक आहे जे दिवसाची रात्र काम करताय, हा, रक्ताचं पाणी करेपर्यंत काम करताय, तेरव्या सोडल्या, लग्न सोडले, घरचे कार्यक्रम सोडून काम करताय, आणि एकीकडे रडणारे रडूनच राहिले. याचा अर्थ कुठेतरी चुकतंय, याचा अर्थ कुठेतरी चुकतंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, याचं नुकसान तुम्हालाच आहे. कुठल्याही ऑर्गनायझेशन सोबत जर तुम्ही काम करताय आणि जर त्या ऑर्गनायझेशन सोबत जर तुम्ही प्रामाणिक नाही आहे ना, तर लक्षात ठेवा तुमची ग्रोथ होणार नाही बॉस, कधीच नाही, होऊ शकत नाही. कारण तो प्रामाणिकपणा तुमच्या कामातच दिसत नाही. काही गरज नाही ना निवेसरला घाबरण्याची. ते येऊन राहिले म्हणून बदल करू. अरे तुम्ही रोज चेक करा ना, रोज बदल करा. एक दिवस मी डोळशी अकॅडमी तिथे नाशिकला केलं ना, मी सगळ्या टीचरला बोलवलं, कागद दिली आणि त्यांना म्हटलं फिरा पूर्ण ब्रांच फिरा, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम वाटतंय बघा बरं.
आणले लिहून त्यांनी, सर ते टेरेसला उघडा आहे, तिथे झाकण असायला पाहिजे, सर तिकडे मागे विहिरीकडे हॉस्टेलला कचरा आहे तो साफ असायला पाहिजे, सर इकडे गवत खूप वाढलेलं आहे तिथे साप राहू शकतात, ते आणले ना. मग हे मी म्हटल्यावर आणले, किंवा मग निलेश सर येतील, सुरेश सर येतील तेव्हा आम्ही ते म्हणण्यावर करू? आमची ब्रांच ना, आपलं गरुड झेप ना. मग हे असं का दिसतंय? आपल्याला का दिसत नाही? एक तर तुम्ही बघत नाही, किंवा मग बघून तुम्हाला घेणं देणं नाहीये, तुम्हाला संबंध नाहीये त्याचा. मी ज्या एरियात काम करतो तिथे स्वच्छता असली पाहिजे, सिंपल ऍज इट इज. काही लोकांना दिसतं, डोळसला दिसलं. सुरेश सरची जी कॅबिन आहे जिथं आता ते बसतात तिथे जाऊन पहा, चेअर आहे पॅरेंट्सच्या, त्याला दिसलं ते. माझ्यातून मिस झालं, पण मलाही काही गोष्टी दिसल्या तर मी वेळोवेळी सुचवतो. त्याला दिसलं किती धूळ होती त्याच्यावर. कोण बघणार आहे? फक्त साफसफाईवाल्यांची जबाबदारी, हे त्यांनी बघावं, आमचं काम नाहीये. आमची जबाबदारी नाही. रिझल्ट आला तर थेअरीवाले म्हणतात टीचर्स लोकांना आम्ही शिकवलं, ग्राउंडवाले म्हणतात आमच्यामुळे ग्राउंड निघालं. नाही बॉस, नाही. तेवढाच हस्तक्षेप, तेवढेच कॉन्ट्रीब्युशन. ती पोळ्या बनवणारी, भाजी बनवणारी तो शेफ आहे ना, त्याचं पण आहे बॉस. तेवढंच कॉन्ट्रीब्युशन ना, तो गेटवर जो राबून राहिला ना दिवस रात्र, जो गेटवर वॉचमॅन असतो ना, त्याचं पण आहे. तेवढंच कॉन्ट्रीब्युशन ना इथे झाडू मारणाऱ्या, साफसफाई करणाऱ्यांचं पण आहे. तेवढं कॉन्ट्रीब्युशन या संस्थेशी जुळणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीचं आहे. म्हणजे जेव्हा गोड खायचा तेव्हा गप गप, आणि कडू कडू तर थू थू. रिझल्ट आला तर आम्ही मेहनत, आमची जबाबदारी आम्ही घेतली, आमचं नाव घेतलं पाहिजे पोरांनी. गाव तिथं गरुड जेव्हा होते तेव्हा का, आणि जेव्हा चुकतं तेव्हा मी नाही या डिपार्टमेंटचा, मी नाही त्या डिपार्टमेंटचा. एकमेकांवर ढकलून मोकळे होता तुम्ही. माझी जबाबदारी नाही. उद्या गरुड झेप मध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं जर आत्महत्या केली ना, मी जरी 4 महिने झाले मी आलो नसून, पण मी ते सर्वस्वी माझी पण जबाबदारी समजतो. नाही यार, का केली नाही आत्महत्या? का मी नाही पोहोचू शकलो त्या पोरापर्यंत? का मी माझ्या भाषणातून त्या पोराचं मन बदलू शकलो? का नाही मी असं बोलू शकलो की त्या पोराला आत्महत्या करण्यापेक्षा एक पर्याय त्याच्या डोक्यात आला असता? सुमित सर नंबर तर देतात, एक फोन करून पाहू सुमित सरला. का नाही आलं? ही माझी जबाबदारी आहे. जर असं काही होतंय ना, माझी जबाबदारी. जेव्हा जेव्हा कानावर येतं ना, आणि शपथ सांगतो लाज वाटते. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, बोलणं नाही, मी जगणारा माणूस आहे. जेव्हा मानधन घेतो ना ह्यांच्याकडून लाज वाटते. मी जर माझं काम करणार नाही, मला लाज वाटेल ते मानधन घेताना. तुम्हाला काय वाटते? पगार घेताना अभिमान वाटतो की लाज? हे विचारा स्वतःला. अभिमान वाटला पाहिजे, बॉस महिनाभर मी जे काम केलं ना, हा तो पगार आहे, याच्यावर माझा अधिकार आहे. लाज नाही वाटली पाहिजे. मोबदला जेव्हा घेतो ना, चेहऱ्यावर तेज असलं पाहिजे, आपण काम केलं त्याचा हा मोबदला आहे. मी स्पष्ट सांगतो, मग मी जर काम नाही केलं आणि त्याचा जर पैसे मिळतात ना, शपथ सांगतो मंचावर उभा लाज वाटते यार, लाज वाटते मला मिळणाऱ्या त्या पैशाची. चला सुमित आपण काम नाही केलं यार, नाही ज्या अपेक्षा होत्या समोरच्या आपण नाही पूर्ण केल्या. मला तर लाज वाटते. मी पर्सनली सांगतो, मला पर्सनली लाज वाटते. मला वाटते मला हा जो पैसा मिळणार आहे हा माझ्या पोराच्या घशात जाणार आहे, आणि हा बैमानीचा नसावा, हा प्रामाणिकपणेचा असावा. कारण माझ्या पोराच्या घशात जेव्हा तो पैसा जाईल ना अन्न बनून, तेव्हा त्या पोराला बाधा नाही झाली पाहिजे जर हा पैसा इमानदारीचा असेल. पण जर तो बैमानीचा असेल ना, मेहनत केलेली नसेल, काम केलेलं नसेल ना, तर माझ्या त्या पोराला काहीतरी होईल यार. कारण ही सृष्टी जी आहे ना, ही सगळी देवाणघेवाणीवर चालते. जे पेराल ते उगवेल, जे द्याल ते परत मिळेल. द्यायला तयार राहा. आणि तुमच्यातलेच काही लोक देऊन राहिले म्हणून आज ही गरुड झेप उभी आहे, ताठ मानेनं उभी आहे. आणि आज त्या मायबापाच्या चेहऱ्यावर अभिमान जे झळकते ना, महाराष्ट्रभर हजारो पोरांच्या, ते अभिमान हे तुमच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे आहे, तुमच्यातल्या काही लोकांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे आहे. म्हणून आवर्जून हात जोडून, मी नाही वेळ घेत जास्त, झालंय माझी एक हात जोडून विनंती आहे. यापुढे भविष्यात मी परत येणार इथं नाही येणार मला माहीत नसते, म्हणून हात जोडून सर्व गरुड झेपच्या एम्प्लॉईला माझी नम्र विनंती आहे, आपल्या भविष्यासाठी जसं तुम्ही काम करताय तसंच ही ऑर्गनायझेशन काम करते आहे लाखो युवकांच्या आणि युवतींच्या भविष्य घडवण्यासाठी. त्यामुळे तुमचा वाटा हा त्या प्रत्येक घरातल्या, त्या प्रत्येक पोराला लागणाऱ्या नोकरीला आहे.
त्याच्यामुळे माझं तुझं याचं त्याचं हे सगळे मनातले वैर संपवा, एकजुटीनं काम करा आणि ठरवून टाका की याआधी 2009 नंतरच्या जेवढ्या दिवाळी झाला त्यानंतरची ही जी दिवाळी आहे ही एक नवी पहाट घेऊन येईल आणि तुमच्यातल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक अशी ऊर्जा देईल की भविष्यात तुम्ही गरुड झेपमध्ये राहा किंवा नका राहा, पण एक अभिमान राहील की तुम्ही अशा संस्थेत काम केलंय. धन्यवाद. मला इतका वेळ दिला, इतक्या वेळ मला ऐकून घेतलं. वेळेची थोडीशी कमी असल्यामुळे मी माझा हे आटोपतं घेतोय. तुमचा मी मनापासून आभार. एक लहान भाऊ म्हणून किंवा एक मोठा भाऊ म्हणून माझे शब्द जर कोणाला टोचले असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझा उद्देश हा स्पष्ट आणि सरळ असतो की आपल्याला एकजुटीने काम करून खूप मोठ्या ताकदीने काम करायचं आहे. कारण गरुड झेप हा एक अभिमान आहे. जेव्हा बसमध्ये बसून मी येतो बॅनर दिसते, अभिमानानं सांगतो सर हे जे बॅनर गेलं ना आता इथे मी चाललोय सर. हा अभिमान तुमच्या बोलण्यात पाहिजे. धन्यवाद. थँक्यू.